नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। धुळे तालुक्यातील अजनाळे येथे महिलांची आर्थिक फसवणूक। दक्ष पत्रकार संघ धुळेच्या वतीने अजनाळे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन। दक्ष पत्रकार संघ धुळेच्या वतीने आज दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेला पत्रकार परिषद संपन्न झाली। शासकीय योजनांच्या नावाखाली अजनाळे येथील महिलांची मनीष अण्णा भोसले व अनुसयाबाई मनीष भोसले राहणार अजनाळे तसेच विनोद कांतीलाल पवार राहणार सडगाव यांनी लोकांना भूल थापा देऊन शासनाच्या योजना आलेल्या आहेत अशी बतावणी करून महिलांची आर्थिक फसवणूक केली असून या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले। पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले, अजनाळे गावामध्ये ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे, PMFM च्या माध्यमातून जे 70,000 रुपये अनुदान आलेलं होतं, त्या अनुदानाच्या माध्यमातून मनीष भोसले, अनुसया भोसले आणि विनोद पवार या तिघांनी मिळून त्या ठिकाणी त्यांची फसवणूक केलेली आहे। 20,000 रुपये त्यांच्याकडनं अनुदान लाटलेलं आहे। त्यांची फसवणूक त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील महिलांना उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा देतो। त्या ठिकाणी या महिलांना खोटं सांगून की हे पैसे आम्ही दिलेले आहेत म्हणून 20,000 रुपये त्यांना त्यांच्याकडनं घेतलेले आहेत। म्हणून आमची मागणी आहे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या तिघांवर शासन झालं पाहिजे, त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी ज्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने यांना जे काही गरीब महिला आहेत त्यांना 20,000 रुपये तात्काळ त्यांनी परत करावे। या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी SP साहेब आणि तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडे जाऊन ही मागणी पत्रव्यवहार करून जर त्याच्यावर तशी प्रकारची परिस्थिती निर्माण नाही करून दिली किंवा गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही पुढचा जो काही पाऊल आहे तो आंदोलनाचा असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून या महिलांना मी न्याय मिळवून देईन। माळमाथा परिसरातील अजनाळे गावामध्ये जो काही अनुचित प्रकार घडलेला आहे, S4S नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट महिला भगिनी तयार करणार होत्या ते प्रोडक्ट होतं कांद्यापासून करप बनवते ती करप, याचा शब्दाचा अर्थ म्हणजे त्याची पेस्ट बनत होती, ती मसाल्यासाठी आणि मेडिकल साठी त्याचं ती पेस्ट वापरले जात होते। पण चालू होण्याच्या आधी जे काही इसमांनी ज्या अशिक्षित महिलांची फसवणूक केलेली आहे, जवळपास आमच्या आर्वी जिल्हा परिषद गटामध्ये 7-8 गावांना ही योजना या कंपनीने राबवलेली आहे। पण काही ठिकाणी चालू झाली, काही ठिकाणी चालूच झाली नाही। आणि जो काही 1 जून 2026 रोजी जे काही महिलांच्या अकाउंटवरती 70,000 रुपये आले, त्याच्यातील GST वगैरे जे काही फंड असेल कंपनीचा कापून ते 55,000 आले आणि त्या 55,000 मधून काही जे फसवणूक करणारे आहेत, मनीष आप्पा भोसले आणि त्याची पत्नी अनुसयाताई यांनी महिलांना फसवणूक करून 20,000ची लाच यांच्याकडून घेतली आणि त्या महिलांना दमदाटी दिली। आणि या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो काही विनोद भाऊ चव्हाण जे या आर्वी जिल्हा परिषद गटातले गरिबांचे कैवारी मानले जातात, त्यांनी या गरिबांची न्याय मिळवून देण्यासाठी जो काही आज पत्रकार परिषद बोलून जो काही महिलांना या ठिकाणी शासनातर्फे पत्रकार बांधवांतर्फे जे काही या ठिकाणी स्थानिक आमदार, खासदार, माजी आमदार असतील त्यांनी या महिला मातांना योग्य ते न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर ती शिक्षा व्हावी यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो। धन्यवाद। माय नेम इज राजनी योग्य चौरे, राहणार अजनाळे। आम्ही इथं कांदा करपीचं काम करायला सांगितलं होतं। मनीष आप्पा भोसले यांनी अनुसया मनीष भोसले आमच्याच घरातले आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला कर्ज काहीच नाहीये, शासनाकडून फुकट आहे। मग आम्ही केलं, आम्ही एका ग्रुपमध्ये 5 जण, एका ग्रुपमध्ये 5 जण, गावाचे किती 50 जण एका गावातले। मग आम्ही आमच्या गावात काम करायला 1-1.5 महिन्यामध्ये मसनी आले। मग आम्हाला माहिती झालं का कर्ज आहे तुमच्यावर, एका नावावर 1 लाख, 1.5 लाख, 1,60,000 असं काहीतरी कर्ज आहे। मग आम्ही काम नाही केलं, आम्ही जसे मसनी आले तसेच ठेवले।
आमच्यावर कर्ज नाही पाहिजे आम्हाला. स्वतःच्या जीवावर म्हणजे बोज कसाचा, त्याच्याकरता आम्ही काम नाही केलं. मग आम्ही म्हणजे सोडूनच दिलं, आम्ही कामच नाही केलं. मग ते सांगायचं तुम्ही काम चालू करा, तुम्ही काम चालू करा. आम्ही लक्षच नाही दिलं, आम्हाला काम नाही चालू करायचं आहे. मग काय की सगळ्यांच्या पुढे माझ्या खात्यात पैसे आले, माझ्या खात्यात पैसे आले. मी काय केलं, माझ्या खात्यात पैसे कशाचे आले, काय आले. मग मी माझ्या मिसेसच्या अकाउंट मध्ये 50,000 रुपये टाकून दिले. एकदम म्हणजे आवाज आला का मॅचेस कसाचा आला, एकदमच 50,000 टाकून दिले. भावाच्या खात्यात 10,000 टाकून दिले आणि जे उरले सुरले ते टाकून दिले. लगेच मॅडमांचा फोन आला 4 वाजेला तिकून, तर तुम्ही पैसे का काढले, ते पैसे आम्हाला रिटर्न काढायचे आहे, 14,000 रुपये रिटर्न टाका. मला फोन आला मॅडम. मग आम्ही सांगितलं पैसे काढत कोण आहे, तर आम्हाला संदेशचं नाव सांगितलं. म्हणजे हे पैसे संदेशचे आहे म्हणे. आम्ही जास्त लक्ष नाही दिलं. मग सगळ्याच मग माझी देराणी होती घरचे, त्याला मी फोन आला. म्हणजे माझे पैसे मी सकाळी चेक केले, माझे पैसे इतके होते. मग थोड्याच टायमात पैसे काय कसं का कट झाले बा 5,000 रुपये. विचारलं म्हणतो दादा मी सकाळी 10,000 रुपये काढले, तेव्हा पूर्ण पैसे होते. आताच नंतर इथं बँकात चेक करून राहिले, ते माझ्या खात्यातले 14,000 रुपये कमी झाले. मग ते पैसे म्हणतो कसं काय झाले कमी. आता मी काय तुमची मागणी काय आहे? अर्धा घंटाचे तुमची मागणी काय आहे? आमचे पैसे रिटर्न करावा, एवढीच आमची मागणी आली आहे ना, मग ते आम्हाला रिटर्न करायचं. बरं ठीक. इतकीच आमची मागणी आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी राजीव बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.